नमस्कार. विश्वानर मुनींनी गंगेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केली आहे आणि 13व्या महिन्यात प्रत्यक्ष शिवानी त्यांना बालकरूपात दर्शन देऊन मी तुझ्या उदरी जन्माला येईल आणि त्यावेळी माझं नाव काय असेल हे पण सांगितलेलं आहे. आता गृहपती या नावाने शिव विश्वानर आणि शुचिष्मती यांच्या घरी जन्माला येणार आहेत हे नक्की झालं आहे. ज्यासाठी काय दुसरं काय पाहिजे अजून माणसाला? काय पाहिजे अजून? देवच माझ्या घरी येतोय असं कळल्यावर अजून काय पाहिजे आपल्याला? हे ज्या वेगाने आले ना त्याच्यापेक्षा अतिप्रचंड वेगाने वाराणसीतून आपल्या मूळ नर्मपुरमकडं, ज्याला आत्ता नर्मदापुरम हे नाव आहे, तिथे निघाले. आपल्या पत्नीला हे सगळं सांगायचं आहे. शुचिष्मती ऐक, देवानं आपलं ऐकलंय, देवाने कबूल केलंय. प्रचंड वेगात मध्ये न थांबता मुनी आपल्या पत्नीकडे परतलेत आणि आपल्या पत्नीला जवळ घेऊन सांगितलंय, ऐक, देव घरी येतोय. शुचिष्मतीलाही प्रचंड मोठा आनंद आहे. बस आता आपल्यात देव येतोय, माझ्या उदरात त्या देवाचा वास असणार आहे आणि तो माझ्या बालकाच्या रूपाने येणार आहे. देवानी नाव पण सांगितलंय, गृहपती. बस झालं. आता त्याच्या आगमनाची तयारी सुरू झाली. हा म्हणता दिवस गेले, दिवसही गेले आणि शुचिष्मतीला दिवसही गेले. आणि 9 महिने पूर्ण झाल्यावरती शुचिष्मतीच्या उदरातून एक तेजपुंज बालक जन्माला आलाय. देवाला दिलेल्या आश्वासनाच्या प्रमाणे त्या बालकाचं नाव गृहपती ठेवलं गेलंय. आता विश्वानर मुनी, माता शुचिष्मती या बालकाचा सांभाळ करतायत. कलेनं बालक वाढतंय आणि एके दिवशी अचानक नारद मुनी इथे येत आहेत. नारद मुनी, आणि हे नारद मुनी त्या बालकाला बघतायत, म्हणतायत की मला या बालकाचं भविष्य बघायचं आहे. त्यांनी बघितलं आणि म्हणाले, या बालकाला उत्तम ज्ञान आहे, उत्तम विद्या आहे, पण काय, मला याच्या वयाच्या 12व्या वर्षी याच्या आयुष्याला धोका वाटतोय. हा वयाच्या 12व्या वर्षी जलप्रपात किंवा अग्निवर्षा याच्यामध्ये कदाचित दगावू शकतं. विश्वानर मुनींचा चेहराच खरकन उतरला. काय सांगताय? अहो, प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलंय मी येणार आहे म्हणून. तेव्हा नाही, मला जे दिसतंय ते मी सांगतो. ठीक आहे म्हणाले, काळजी घ्या, 12व्या वर्षी धोका आहे, 12व्या वर्षी काळजी घेऊ आपण. बघता बघता काही दिवस, महिने, वर्ष निघून गेली आणि नारद मुनींनी जे सांगितलंय ते वयाच्या 10व्या वर्षी त्या मुलाला सांगितलंय की बाळा, असं नारद मुनी म्हणालेत की तुझ्या 12व्या वर्षी तुझ्या वयाला धोका आहे. आता 1 वर्ष उरलंय आणि यानंतर 12वं वर्ष सुरू होईल, त्यावेळी तुझ्या आयुष्याला धोका असू शकतो. असं मग या धोक्यातून कोण दूर करील? तर या धोक्यातून दूर करण्याची शक्ती फक्त शिवाच्या मध्ये आहे. तेव्हा मग मी शिवाला शरण जातो. ठीक आहे, निघाला. पुन्हा एकदा नर्मपुरातून पित्यानं जी यात्रा केली होती तशीच यात्रा करत गृहपती वाराणसीच्या दिशेने निघाला. मजल दरमजल करीत वाराणसीमध्ये पोहोचल्या आणि पोहोचल्यावर वाराणसीतल्या मणिकर्णिका घाटावरती त्यांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली. पित्यासारखंच 1 वर्ष पूर्ण तपश्चर्या करण्यात घातलाय. 11 वर्ष वयाची पूर्ण झाली. 12वं वर्ष लागलंय, त्यातलाही 1 महिना गेलाय आणि त्याच्या तपश्चर्येनी प्रसन्न होऊन देवराज इंद्र समोर उभे आहेत. बघा, तपश्चर्या केली महादेवाची आणि आलेच समोर देवराज इंद्र. ते म्हणाले, माग, मी तुझ्या तपश्चर्येनी प्रसन्न झालोय, माग, तुला जे काय हवंय ते माग. तो म्हणाला, देवराज इंद्रा, आपल्या आगमनाने मला आत्यंतिक आनंद झालाय.
खूप बरं वाटतंय आपण आलात, आपण माझ्यावर प्रसन्न झालात. पण माझ्या मनात एक भावना अशी आहे की मी आराधना शिवाची केली आहे. त्या शिवानीच प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्यावा, मला वर द्यावा अशी माझी इच्छा आहे. ते म्हणाले, अरे शिव आणि मी का वेगळा आहे? मी देवराज इंद्र आहे, देवाचा राजा आहे, आणि देवाचा राजा तुझ्या तपश्चर्येनी प्रसन्न होऊन तुझ्याकडे आलाय. माग, काय मागायचं ते माग. तुम्हाला माफ करा, मला तुमच्याकडून काहीच नको आहे, काहीच नको आहे. ह्याला कमाल वाटते इंद्राला. अरे मी द्यायला सांगतोय तुला, तुला देतो, हवं ते देतो, तू मागशील ते देतो. तो म्हणाला, नाही, मला तुमच्याकडून घ्यायचंच नाहीये. मुळात नेटवर्कमध्ये काय गडबड होती माहीत नाही. हा रॉंग नंबर लागला होता किंवा क्रॉस नंबर लागला होता, क्रॉस कनेक्शन झालेलं होतं. कॉल केला शिवाला, लागला इंद्राला, आणि तो म्हणाला बोल. ते आपल्याकडं ते हे आहे का म्हणून एक त्या रेडिओ टोमॅटोवर क्लिप व्हायरल होते बघा, आणि तो बोलत बसतो, कुठं आहे ती, कुठं आहे ती, असं करून तो बोलत बसतो. तसं इंद्र याच्याशी बोलतोय, अरे सांग ना. तो म्हणतो, मी तुम्हाला कॉलच केला नाही. नाही बोल, पण तुला काय हवंय? मला तुमच्याकडून काहीच नको आहे, मी द्यायला तयार आहे ना, पण मला नको ना. तुला कोणाकडून हवंय? मला शिवाकडून हवंय. मग शिवाला बोलवायला बसलास का? हो. मग तुम्ही कसे आलात? तुला तुझी तपश्चर्या आवडली, मी आलो सांगायला. ते म्हणलं, मला तुमच्याकडून काही नको. इंद्र मागं लागलाय, घे घे, काहीतरी घे. हा म्हणतोय, नाही नाही, काहीच घेणार नाही. काय विलक्षण अवस्था असेल ही. देवराज इंद्र समोर उभा आहे, तो म्हणतोय माग, काय मागायचंय ते माग. तो म्हणतोय, नाही, मला तुमच्याकडून घ्यायचंच नाहीये. आता इंद्राला राग येऊ लागलाय, इंद्राला राग येऊ लागलाय. तो म्हणतोय, हे गृहपती, मी तुझ्या तपश्चर्येनी तुझ्यावर प्रसन्न होऊन आलोय, तुला काय हवंय ते माग म्हणालोय. तू मागायचं सोडून मला नकार देतोयस आणि शिवाकडे जायची अपेक्षा व्यक्त करतोयस. कळतंय का तुला? मी तुला त्रास देऊ शकतो, मी तुझ्यावर अवकृपा करू शकतो. ते म्हणला, देवराज इंद्रा, माझा तुमच्यावर राग नाही, मला तुम्ही नको आहात असं अजिबात नाही, पण मी गेलोय मागायला शिवाच्याकडं, त्यांना न मागता मी तुम्हाला कसा मागू? आता मात्र इंद्र कोपले, आणि इंद्राने आपल्या क्रोधाने प्रचंड मोठा अग्नी प्रज्वलित केलाय. विजा कडाडू लागल्यात, गंगेच्या पाण्याला मोठमोठ्या लाटा येऊ लागल्यात, आणि आता मात्र हा गृहपती घाबरलाय. त्याला वाटलं, नारदांनी 12व्या वर्षी वीज आणि पाण्यापासून संकट सांगितलं होतं, गंगेच्या पात्रातही भरती आली आहे, विजा कडाडतायत, आणि या कडाडणाऱ्या विजा, पेटलेला अग्नी आता मला बहुतेक भस्मसात करणार, किंवा ही गंगा मला गिळंकृत करणार. लट 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 कापू लागल्या, हात थरथरत आहेत. देवराज इंद्राच्या समोर उभा आहे, तो तरीही इंद्राला म्हणतोय, बघा वाईट अवस्था आहे, मृत्यूचं भय आहे, आयुष्य संपण्याची स्थिती आहे. इंद्र म्हणतोय, मी तुझ्यावर क्रोधित आहे, माग, तू मला माग. तरीही हा म्हणतोय, देवराज, मला शिवाकडून हवंय. भीती आहे मनात, आपण संपू हे भय आहे मनात, पण तरीही तो म्हणतोय, नाही देवराज, मला शिवाकडून हवंय. आयुष्य गेलं हरकत नाही, पण जे साध्य करायचंय ते साध्य करणारच, जे हवंय तेच करणार. हे भक्तीत फार महत्वाची गोष्ट आहे. मधल्या मोहात भयात मी अडकून माझ्या देहाला सोडणार नाही. आणि थोड्याच वेळात देवराज इंद्र शांत होतात, आणि हळूहळू देवराज इंद्रांचं रूपच बदलू लागतं. चक्क देवराज इंद्रांचं रूप बदलून तिथे शिवशंकर प्रकटतात. म्हणाले, गृहपती, घाबरू नकोस, तू माझाच अंश आहेस, तू अग्नी आहेस, आणि तुला माझ्याच अंशातून मी निर्माण केलाय, त्यामुळे तुला मृत्यू नाही. मी तुझी परीक्षा बघत होतो की तू या भयाने, मोहाने बदलतोयस का, पण बदलला नाहीस, याचा विलक्षण आनंद मनात आहे. प्रत्यक्ष शंकर समोर उभे राहिल्यावरती
हा शंकरांच्या चरणावर नतमस्तक होतो. म्हणतो, देवा, 12व्या वर्षी माझ्या आयुष्याला भय आहे असं नारदांनी सांगितलं होतं, म्हणून मी आपली तपश्चर्या करायला आलोय. ते म्हणाले, वेड्या, नारदांनी तुझ्या आयुष्याला 12व्या वर्षी भय आहे असं सांगून तुझे इथे येण्याची व्यवस्था केली होती, कारण तू ज्यासाठी अवतीर्ण झाला आहेस, प्रगटला आहेस, ते काम आता करावं लागणार आहे. काय देवा, मी तुझ्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी देतोय. आजपासून तू गृहपती तर होशील आहेसच, पण यापुढे तुला अग्निरूपात या सगळ्या जगात राहावं लागेल आणि तू अग्नी म्हणून या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहशील. तू अग्नी होशील, हा आशीर्वाद शंकर देतात. विचार करा, मणिकर्णिका घाट आहे, तिथे गृहपतीला अग्नी म्हणून होण्याचा आशीर्वाद मिळालाय. आता मणिकर्णिका घाटावर अग्नीचं काय महत्त्व आहे ते तुम्हा सगळ्यांना उत्तम पद्धतीने ठाऊक आहे. हा मणिकर्णिका घाटावर हा विश्वानराचा पुत्र शुचिस्मतीचा पुत्र अग्नी म्हणून तिथे कायम प्रज्वलित आहे आणि हा अग्नी म्हणून अवतीर्ण होतो. शिवाच्या एक एक कथा मोठ्या रंजक आहेत. शिवाच्या पुढच्या अवताराच्या कथेमध्ये 11 रुद्रांच्या अवताराचा विचार आपल्याला करायचा आहे. आता या 11 रुद्रांचे अवतार मी तुम्हाला सांगायला लागलो तर 10 पर्यंतच सांगू शकेल, 11वा नाही. कारण 11व्या रुद्रांच्या अवताराला एक नाव नाही आहे. 11वा पुन्हा 11 नावांनी आहे. 11 रुद्राचे अवतार आहेत. 10 अवतारांची एक एक नाव आहेत, त्याची देवता आहे, त्याचे कर्मफल काय मिळतात, ते कोणते फल प्रदान करणारी देवता आहे, हे सगळं तर आहेच आहे. पण 11वा रुद्र अवतार असा आहे की जो पुन्हा एकदा 11 रूपांमध्ये अवतीर्ण झालेला आहे आणि तो एका महर्षी कश्यपांच्या आणि त्यांची पत्नी सुरभी यांच्या उदरातून जन्माला आलेलं हे अवतार आहेत. ते 11 अवतार कोणते, 11व्या अवताराची 11 नावं काय आहेत, हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.